राम राम मंडळी. महाराष्ट्राची कुस्ती ही केवळ एक खेळ नसून ती एक सांस्कृतिक परंपरा आहे. लाल मातीचा दरवळ, आखाड्यातील घाम, गुरु शिष्य परंपरेची शिस्त आणि पैलवानांच्या आयुष्यातील त्याग या सगळ्यातून महाराष्ट्राची कुस्ती उभी राहिली आहे. या परंपरेला खऱ्या अर्थाने दिशा देणारे घटक म्हणजे पैलवाना इतकेच तत्वनिष्ठ आणि प्रामाणिक मार्गदर्शक. अशाच दुर्मिळ व्यक्तिमत्वांपैकी एक नाव म्हणजे कुस्ती तपस्वी, क्रीडा महर्षी बाळासाहेब लांडगे सर. मंडळी, ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राचा पैलवान मेडल आणत नाही तोपर्यंत मी माझ्या डोक्यावर फेटा बांधणार नाही, ही ठाम घोषणा बाळासाहेब लांडगे सरांनी केली होती. ही घोषणा त्या क्षणापुरती मर्यादित नव्हती, तर ती आयुष्यभर पाळायची प्रतिज्ञा होती, शपथ होती. आज अनेक जण घोषणा करतात, पण त्या घोषणेला आयुष्यभर बांधील राहणं फार कमी जणांना जमत. लांडगे सरांनी मात्र शब्द आणि कृती यामध्ये कधीही दरी निर्माण होऊ दिली नाही. आजवर त्यांच्या डोक्यावर फेटा असलेला एकही फोटो कोणालाही पाहायला मिळालेला नाही. ही बाब केवळ योगायोग नाही, तर त्यांच्या तत्वनिष्ठ जगण्याचा जिवंत पुरावा आहे. कारण फेटा न बांधणं हा त्यांच्या दृष्टीने हट्ट नव्हता, तर तो स्वतःला दिलेला शिस्तीचा आदेश होता. फेटा हा महाराष्ट्रात सन्मान, नेतृत्व आणि यशाचं प्रतीक मानलं जातं. सत्कार असो, व्यासपीठ असो किंवा सामाजिक प्रतिष्ठा असो, फेटा म्हणजे मानाचा मुकुट. पण बाळासाहेब लांडगे सरांनी या प्रतीकाला वेगळाच अर्थ दिला. त्यांच्या दृष्टीनं फेटा हा वैयक्तिक सन्मानाचा विषय नव्हता, तर तो महाराष्ट्राच्या कुस्तीला ऑलिम्पिक पदकाच्या उंचीवर नेण्याचं प्रतीक होता. मंडळी, जोपर्यंत महाराष्ट्राचा पैलवान ऑलिम्पिक मध्ये मेडल जिंकत नाही तोपर्यंत स्वतःला सन्मान नको, हा निर्णय स्वतःवर लादणं सोपं नव्हतं. पण लांडगे सरांनी तो निर्णय स्वीकारला, कारण त्यांच्या मते पद मिळालं म्हणजे गौरव होत नाही, तर ध्येय पूर्ण झालं म्हणजे इतिहास घडतो. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेशी संबंधित विविध जबाबदाऱ्या सांभाळताना मार्गदर्शक म्हणून आणि माजी सरचिटणीस म्हणून लांडगे सरांनी नेहमी एकच भूमिका घेतली: कुस्ती आणि पैलवान हे केंद्रस्थानी, बाकी सगळं दुय्यम. त्यांनी कधीही पदाचा वापर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केला नाही, तर पदाला साधन मानून कुस्तीच्या दीर्घकालीन विकासासाठी प्रयत्न केले. मंडळी, कुस्ती ही केवळ ताकदीचा खेळ नसून ती शिस्त, संयम, आत्मनियंत्रण आणि संघर्षाची तयारी शिकवणारी जीवनाची शाळा आहे, असा त्यांचा ठाम विश्वास होता. म्हणूनच त्यांनी केवळ विजयी पैलवानांवर लक्ष केंद्रित न करता मेहनत करणाऱ्या प्रत्येक मल्लाचा आदर केला. ऑलिम्पिक पदक हा त्यांच्या दृष्टीने केवळ सुवर्ण, रौप्य किंवा कांस्य पदक नव्हतं, तर तो महाराष्ट्राच्या कुस्ती व्यवस्थेचा दर्जा, प्रशिक्षणाची गुणवत्ता, नियोजनाची शिस्त आणि प्रामाणिक नेतृत्व यांचा आरसा होता. फेटा न बांधण्याचा निर्णय म्हणजे व्यवस्थेला रोज विचारला जाणारा प्रश्न होता: आपण खरंच जागतिक पातळीवर पोचलो आहोत का? अनेक कार्यक्रमात, सत्कारात, सार्वजनिक मंचावर त्यांना फेटा बांधण्याचा आग्रह झाला असेल, पण त्यांनी तो आग्रह नम्रपणे नाकारला. या गोष्टीचा साक्षीदार मी आहे, कारण एकदा तत्वाशी तडजोड केली की माणूस मोठा राहत नाही, हे त्यांना माहित होतं. आजच्या काळात सगळं चालतं ही मानसिकता बळावत चालली आहे, पण लांडगे सरांनी दाखवून दिलं की स्वतःवर शिस्त नसेल तर व्यवस्थेला दिशा देता येत नाही. त्यांनी कुणावर आरोप केले नाहीत, कुणाला दोष दिला नाही, पण स्वतःसाठी अत्यंत कठोर मापदंड ठरवला. त्यांचा फेटा न बांधण्याचा निर्णय निषेधाचा नव्हता, तर तो संयमाचा, प्रतीक्षेचा आणि आशेचा होता. ध्येय पूर्ण होईपर्यंत सन्मान नको, ही भूमिका स्वीकारण्यासाठी प्रचंड आत्मबळ लागतं, आणि ते आत्मबळ लांडगे सरांकडे होतं. आज महाराष्ट्राच्या कुस्तीचा विचार करताना केवळ स्पर्धा, मानधन, प्रसिद्धी
किंवा पदकापुरतं मर्यादित राहून चालणार नाही. आपल्याला अशा नेतृत्वाची गरज आहे जे शब्द देतं आणि तो शब्द पाळतं. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि संपूर्ण कुस्ती व्यवस्थेसाठी लांडगे सरांचा आदर्श हा दीपस्तंभासारखा आहे. बाळासाहेब लांडगे सर यांचं आयुष्य हे स्पष्टपणे सांगतं की मोठेपण हे फेट्यात नसतं, पदात नसतं, तर ते तत्वांशी निष्ठा ठेवण्यात असतं. जोपर्यंत महाराष्ट्राचा पैलवान ऑलिम्पिक मध्ये मेडल आणत नाही तोपर्यंत न बांधलेला फेटा हा केवळ कापड नाही, तर तो अपूर्ण स्वप्नाची जिवंत आठवण आहे. तत्वाने कसं जगावं, शब्दाला कसं जागावं आणि नेतृत्व कसं करावं हे शिकायचं असेल तर बाळासाहेब लांडगे सरांकडे पाहायला हवं. कारण इतिहास पदांनी नाही तर तत्वांनी घडतो. धन्यवाद.